पाणी आमच्याकडं 5 दिवसातून 3 दिवसातून येतं, पण हा. गढूळ पाणी येतं असा. हा. गढूळ पाणी आणि तो म्हणजे आम्हाला प्याण्यासारखं नाहीच पाणी. काय त्रास होतो त्या पाण्यामुळे? त्रास होतो, सर्दी काय हा. असं संडासला वगैरे लागतं गढूळ पाण्याच्या मुळं. म्हणजे तो पाणी असं आम्हाला प्यायचं नाहीच वाटत, पण आता नाईलाजाने आम्हाला प्यायला लागतं. हम्म. मग यासाठी आम्हाला कुठंतरी समजा कालव्याचा काय असा पाईपलाईन दिली तरी ती पाईपलाईन फुटतेच. एकंदरीत हेटवणे धरण आहे तुमच्या जवळपास हो आणि त्या धरणावरती नवी मुंबईला पाणी पुरवलं जातं, हो पण ते तुमच्या गावाला मिळत नाहीये. हो, तो पाणी आमचा तिकडं मुंबईकरांना गेला. पाणी आमचा हा. आणि पाणी मुंबईकरांना गेला. हा. हा. म्हणजे याचा म्हणजे मंत्र्यांचंच म्हणजे या आहे. आमचं हे कोण बोलतात धैर्यशील दादा, ते म्हणजे मेन तिथंच आपले धरणासमोरच आहेत. म्हणजे ते आमचा पाणी असून आम्हाला पाण्याची म्हणजे जशी कशी रिकामी घागर रिकामा टपला अशी सारखी आमची गत आहे असे. त्याच्यामुळे आम्हाला म्हणजे ह्या पाण्यापासून म्हणजे जरा कोणता कालव्याचा काय आजार आजार वगैरे असं कोणते होतं त्या पाण्यामुळे? हो कावील वगैरे असं आम्हाला यापासून संडासला कावील सर्दी यापासून आम्हाला या होतच पाण्यापासून. म्हणून यासाठी आम्हाला पाणी असं चांगला म्हणजे पाईपलाईन जरी दिली का कालव्याचा दिला तरी म्हणजे चांगल्या पद्धतीने दिला तर फायदेशीर होईल आम्हाला.